अशा प्रकारे तुम्ही भाजी कधी बनवली आहे का? आणि बनवली नसेल ना, तर नक्की एकदा ट्राय करून पहा. एकदम सोपी आहे, बनवायला वेळ अजिबात लागत नाही. तर मी काय केले, सरळ एक खलबत्ता घेतला आहे. त्याच्यामध्ये 10-12 पाकळ्या लसूण, थोडंसं जिरं आणि कढीपत्ता फोडणीला टाकण्याऐवजी तोसुद्धा मी इथं कुटूनच घेतलेला आहे. कुटून घेतला ना, त्याची चव जरा छान लागून जाते. ठीक आहे. आता हे सगळं आपलं सारण घ्यायचं आहे. आता मी दुसरीकडे कढई ठेवलेली आहे. कढईत बऱ्यापैकी तेल होता. तेल जरा जास्त असेल ना, ही भाजी छान चमचमीत बनून जाते. आता मी त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि हे जे आपला खरडा केला होता ना, तो टाकून दिला आणि इथं 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकले. त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि ही उभी असे वांग्यासारखी वगैरे भाग न करता एका भेंडीचे 4 भाग केलेत आणि तिचे पुन्हा मी 2 भाग करून अशी मस्तपैकी परतून घ्यायची आहे. आता त्यात इथं मी एक मोठा चमचा भरून खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे, म्हणजे मिक्सरला बारीक केलेलं खोबरं आणि एक मोठा चमचा भरून शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आता एकदम झटपट अशी ही भेंडी बनते. पण इथं मी काय केलेलं आहे, मॅजिक मसाला टाकलेला आहे मॅगीचा. तर तो मसाला टाकल्यामुळं ही भाजी थोडीशी वेगळी आणि मुलांना तर खूप आवडली. तेव्हा मॅगी मसाला नक्की टाका आणि ही भाजी एकदा नक्की बनवून पहा. कांदा टोमॅटो नसल्यामुळे तुम्ही प्रवासात सुद्धा ही भाजी नेऊ शकता आणि मॅगी मसाला टाकल्यामुळे न खाणारी मुलंसुद्धा भेंडीची भाजी अगदी आवडीने खातील. तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. झटपटसुद्धा बनते आणि टेस्टीसुद्धा बनते. रेसिपी तुम्हाला ही नक्की आवडेल. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.